हॅलो हाय अँड गुड मॉर्निंग एव्हरीवन. तुम्हा सर्वांना घटस्थापना आणि नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आजपासून नवरात्री सुरू होणार आहे. आज नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजेच घटस्थापना. तर मी घटस्थापना कशी करते व देवपूजेची मांडणी कशी करते हे सगळं मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तर चला करूया पूजा. सर्वप्रथम मी पूजेसाठी लागणारे सगळे साहित्य एका ठिकाणी आणून घेतले होते आणि हा लाकडी देवारा आम्ही ऑनलाईन मागवला आहे आणि आज घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावरती तो आमच्या घरी आला आहे. त्यामुळे मी आता त्याच्यामध्ये देवपूजा करणार आहे. देवांना गरम आणि गार अशा दोन्ही पाण्याने आंघोळ घातली, त्यांना कापडाने पुसलं. त्याच्यानंतर आपण ह्या सगळ्या मूर्त्यांना खाऊच्या पानांच्या वरती विराजमान करायचं आहे. आता मी अन्नपूर्णा मातांना तांदळाच्या वाटीमध्ये ठेवते आणि आता ही सुद्धा मी वाटी खाऊच्या पानावरती अशी ठेवली आहे. अशा प्रकारे 2-2 खाऊची पाने प्रत्येक मूर्तीच्या खाली ठेवायची आहेत आणि घंटीची सुद्धा पूजा करायची आहे. 9 दिवस घंटीसुद्धा वाजवायची नाही आहे, कारण तेही एक देवताच आहेत. मंदिर छोटा असल्यामुळे त्याच्यामध्ये घटस्थापना करता येत नाही, म्हणून मी अशी पुढे पाटाची मांडणी केली आणि त्याच्यावरती हिरवं कापड घातले. कलश मातीचा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला नाणं, सुपारी, हळदी कुंकू आणि एक फूल असं घालून पाणी पूर्ण त्याच्या गळ्यापर्यंत भरायचं आहे. आता या कलशाला आठी बाजूला 8 अशी हळदी कुंकवाची बोटे ओढायची आहेत. जसं आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये कलश पूजा करतो, सेम तसं इथे कलश पूजा करायची आहे. काही ठिकाणी आपलं जे रेग्युलर असतं कलश तोच वापरला जातो, पण आमच्या इकडे मातीचा कलश वापरतात, कारण मातीच्या कलशामधून पाणी हे झिरपतं आणि त्याच्यामुळे ते आपल्या घटाला खूप चांगलं वाढण्यासाठी मदत होते. त्याच्यामुळे इकडे मातीचेच कलश वापरतात. ही पूजा करत असताना आपण स्वतःलाही हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. कलशावर घालण्यासाठी आपल्याला खाऊची पाने हवे आहेत, तर येथे आपण जास्त रुंद आणि उंच असलेली पाने घ्यायची आहेत, कारण नारळावरती ते उठून दिसले पाहिजेत. छोटी पानं मी बाजूला करते आणि मोठी अशी 5 पानं घेतली आहेत मी इथे. आता ती पाने कळशीमध्ये घालायची आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती नारळ ठेवायचा आणि आपण जो नारळ कलशावरती ठेवणार आहोत तो खायचा नाही आहे. आपण कसं करतो, हा नारळ प्रसादाच्या रूपामध्ये काहीतरी गोड पदार्थामध्ये घालून खातो, पण हा नारळ खायचा नाही आहे, कारण 9 दिवस हा नारळ आपल्या घरामधील जी काही नेगेटिव्ह एनर्जी असेल, वाईट शक्ती, ती आपल्यामध्ये शोषून घेतं आणि परत जर आपण ते फोडून खाल्लो तर ती एनर्जी परत आपल्या शरीरामध्ये जाते. त्याच्यामुळे हा नारळ आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये टाकायचा आहे. त्याचबरोबर मी कळशीच्या गळ्याला असं लाल आणि पिवळा धागा बांधत आहे. आता मी सगळ्या देवतांना गंध लावत आहे आणि देवींना हळदी कुंकू अशा प्रकारे पूजा करत आहे, कारण इथून 9 दिवस आपल्याला त्यांची पूजा करायची नाही आहे. मी इथे पिवळ्या आणि केशरी कलरची झेंडूची फुले घेतली आहेत, ती आता देवांना घालणार आहे. आता करायचे घटस्थापना. त्याच्यासाठी मी काळ्या कलरची माती आणली होती मागच्या रानातून आणि ती मी वाळवून घेतली आहे आणि ती चाळून अजिबात घ्यायची नाही आहे, कारण मग ते घट चांगला उगवणार नाही. नंतर मी जिथे घटस्थापना करणार आहे त्याच्याखाली अक्षता, हळदी कुंकू वाहिलं आणि मग त्याच्यानंतर एका ताटामध्ये पत्रावळी ठेवली आणि त्याच्यामध्ये माती घातली होती. तुम्ही तुमच्याकडे जर केळीचं पान असेल तर ते घालून त्याच्यावरती माती घालू शकता. नंतर मी त्या मातीवरती 5 प्रकारची वेगवेगळी धान्ये त्याच्यावरती घालते आहे. तुमच्याकडे जास्त असेल तर तुम्ही जास्त वापरू शकता. ते सगळे धान्य सगळीकडे पसरून झाल्याच्या नंतर पुन्हा त्याच्यावरती मुठीने हलक्या हाताने माती घालायची. त्याच्यावरती जास्त माती घालायची नाही.
माती घालून झाली की आता आपल्याला जो आपण कलश बनवला होता तो त्याच्यावरती ठेवायचा आहे। या कलशावर जो मी नारळ वापरलाय त्याच्यासाठी मी तेथे हळद अशी ओली करून घातली होती आणि नंतर त्याच्यामध्ये चॉकलेटी कलरचा जो कुंकू येतो त्याने अशी मळवट भरला होता। आता आपल्याला 9 दिवसासाठी अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे, म्हणून मी इथे अष्टदल कमल बनवत आहे। म्हणजेच 8 पाकळ्यांचं कमळाचं फूल बनवायचं आहे तांदळापासून। असे 8 देठ बनवायचे आणि नंतर त्याच्यामध्ये अशा पाकळ्या बनवायच्या। आता त्याच्यावरती हळदी कुंकू वाहायचं आहे आणि एक मोठी पंती घ्यायची अखंड दिवा प्रज्वलित करण्यासाठी। मी अशी मातीची मोठी पंती घेतली आहे आणि त्याच्यामध्ये वात खूप मोठी करायची, छोटी करायची नाही, जेणेकरून ते विझणार नाही। आणि नंतर मी दिवा प्रज्वलित केला। जर अशी तेलाची पंती तुमच्याकडे नवीन आणलेली असेल तर त्याला आधी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर मग तेल घालून वापरायची। नाहीतर काय होतं, माती तेल सगळं शोषून घेते, त्याच्यामुळे तेल जास्त लागतं। आता मी येथे जी मातीमध्ये धान्य घातलं होतं त्याच्यावरती हलक्या हाताने असे पाणी शिंपडते। जास्त घालायचं नाही, हातात घेऊन अशा प्रकारे पाणी घालायचं, जेणेकरून ते बी इकडे तिकडे होणार नाहीत। पूजा अशा प्रकारे झाल्याच्या नंतर आपल्याला देवीकडे आपल्या आरोग्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि नंतर मी इथे विड्याच्या पानाची माळ घातली आहे पहिल्या दिवशी। तर अशा प्रकारे माझी पूर्ण पूजा झाली आणि मी घटस्थापना अशा प्रकारे करते आहे। तुम्ही कशा प्रकारे करता मला कमेंट करून नक्की सांगा। आणि रांगोळी काढली आणि अशा प्रकारे मी देवीची पावलं काढलेत आणि इथे मी लवंग घेते आणि त्या लवंगा आपल्याला आपल्या घरातून फिरवायच्या आहेत आणि नंतर कापरासोबत जाळायच्या आहेत, जेणेकरून आपल्या घरात काही वाईट शक्ती असेल तर ती त्या कापरासोबत जळून जाईल। अशा प्रकारे मी इथे कापर पेटवला आणि धूप आरती लावली। तर तुम्हाला कशी वाटली माझ्या घटस्थापनाची पूजा मला कमेंट करून नक्की सांगा। आणि आज मी देवीला तुपाचा नैवेद्य दाखवला आहे। आज मी उपवासासाठी साबुदाणा खिचडी बनवली होती। तुम्ही पाहिलं की मी आत्ताच घटस्थापना केली आहे। घटस्थापनाचा मुहूर्त होता सकाळी 6:30 ते 8 आणि दुपारी 11:30 ते 12:30 असा काहीतरी मुहूर्त होता। तर मी 11:30च्या मुहूर्तामध्ये घटस्थापना केली आहे। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला सुद्धा लाईक करा। आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी साईडला असलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा। कसा वाटला हा व्हिडिओ सगळ्यांसोबत शेअर करा आणि मला कमेंटमध्ये सांगा। आजचा पहिला दिवस असल्यामुळे आजचा रंग पिवळा आहे, कारण आज गुरुवार आहे। टिल देन टेक केअर, बाय बाय। भेटू लवकरच छान छान व्हिडिओसोबत।